मित्रांनो, आजचा जो आपण टॉपिक निवडला आहे तो परीक्षेला वारंवार येणारा टॉपिक आहे. आत्ताच जी MPSC ची परीक्षा झाली गट क ची, म्हणजे 11 जानेवारी 2026 ला झालेला पेपर आहे. त्यामध्ये आलेला एक प्रश्न आहे. म्हणजेच कोणता प्रश्न आहे, जो ब्रास आहे हे कशाचं मिश्रण आहे. नंतर त्याच्या मागले जे प्रश्न आहेत, स्टेनलेस स्टील हे कशाचं मिश्रण आहे, नंतर ब्रॉन्झ हे कशाचं मिश्रण आहे, त्यावरच आजचा हा टॉपिक आहे. अत्यंत सोपा आणि साधा आहे. मित्रांनो, आपल्या घरची जी भांडी असतात स्टेनलेस स्टीलची किंवा ब्रास असेल किंवा ब्रॉन्झ असेल, हे नेमकं कशापासून बनत आहे. तर आपल्याला प्रिव्हेन्शन ऑफ कोरोजन म्हणजे क्षरणापासून बचाव करण्यासाठी वेगवेगळ्या काही मेथड आहेत. आणि त्यापैकी मेथड कोणकोणते आहेत? गॅल्व्हनायझिंग मेथड आहे, आयोडायझेशन मेथड आहे, इलेक्ट्रोप्लेटिंग आहे आणि अलॉयिंग आहे. तेच आज बघायचे आपल्याला. अलॉय म्हणजे काय नेमकं, त्याला म्हणलं जाते संमिश्र म्हणलं जाते. अलॉय म्हणजे काय? एक असं होमोजिनियस मिक्सर जे मेटल किंवा नॉन मेटल पासून बनलेलं. अलॉय म्हणजे काय? एक किंवा दोन मेटल प्लस मेटल पासून बनलेलं किंवा मेटल किंवा नॉन मेटल पासून बनलेलं असं होमोजिनियस मिक्सर, त्याला म्हणायचं अलॉय म्हणायचं. मग स्टेनलेस स्टीलची जी भांडी असतात आपल्या घरातली, ती कशापासून बनलेली असतात? पहा, तर ती असतात क्रोमियम प्लस त्यामध्ये असते कार्बन असते, प्लस त्यामध्ये काय असते? आयर्न असते मोठ्या प्रमाणामध्ये, नंतर त्यामध्ये असते निकेल असते. स्टेनलेस स्टील ह्या अलॉय मध्ये क्रोमियम, कार्बन, आयर्न आणि निकेल हे 4 घटक असतात आणि त्यापासून बनते हे अलॉय म्हणजे स्टेनलेस स्टील बनते. नंतर ब्रास, ह्यालाच पितळ म्हणलं जाते. आपल्या घरी पितळची भांडी असतात. ब्रास ते कशापासून बनते? ते बनते कॉपर प्लस झिंक. कॉपर म्हणजे काय? तांबे. झिंक म्हणजे काय? जस्त. कॉपर प्लस झिंक यापासून काय बनते? ब्रास बनत असते, म्हणजे पितळ बनत असते. हे येऊन गेलं आताच 4 जानेवारीला 2026. पितळ, ब्रास हे खालीलपैकी कशाचं कोणत्या मिश्र धातूचं मिश्रण आहे? कोणत्या? कॉपर आणि झिंकचं. नंतर ब्रॉन्झ, याला कांस्य म्हणलं जाते. ब्रॉन्झ हे कॉपर प्लस टीन. कॉपर म्हणजे तांबे आणि टीन म्हणजे काय? कथील. या दोघांचं मिक्सर म्हणजेच काय असते? ब्रॉन्झ असते. आणि वेगवेगळ्या प्रकारचे काय अलॉय आहेत. वस्तू जास्त दिवस टिकण्यासाठी ह्या मेथडचा वापर करतो अलॉय. घरातलं जे आपलं जेवायचं ताट जे असते, भांडी असतात, डब्बा, सगळे ते कशापासून बनलेले असतात? स्टेनलेस स्टीलचे असतात. काही ब्रॉन्झचे सुद्धा असतात, काही ब्रासचे सुद्धा असतात. म्हणजे कोरोजन पासून बचाव करण्यासाठी आपण अलॉय ह्या मेथडचा काय करतो? वापर करत असतो. आणि परीक्षेच्या दृष्टीनं हे खूप महत्वाचं आहे. आणि हे जे 3 आहेत हे पाठच करून टाकायचे, कारण नेहमी वारंवार राज्यसेवा असो, MPSC मधली गट ब असो, गट क असो, प्रत्येक परीक्षेला ह्या 3 पैकी एक हमखास आहे. ओके मित्रांनो, ह्याच ठिकाणी आपण थांबू. थँक्यू.